तुम्ही पाहिलं असेल, हॉलिवूडच्या मूवीमध्ये बघितलं असेल, हिंदीमध्ये बघितलं असेल, तर मग मराठीमध्ये का नाही? हा प्रयोग ज्याने कोणी केलाय ना त्याला भाई हॅट्स ऑफ. नमस्कार मित्रांनो, मी यूट्यूबर सिद्धेश शिंदे तुमचं आपलं मराठी बॉय रिॲक्शन चॅनलमध्ये मी सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, आज आपण एका मराठी चित्रपटाच्या ट्रेलरचा रिव्ह्यू करणार आहोत. त्या चित्रपटाचं नाव आहे समसारा. आता हा समसारा काय विषय काय नाही ते जाणून घेऊच, पण तत्पूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून व्हिडिओचे आणि चॅनलचे पुढील अपडेट्स तुम्हाला लवकरात लवकर मिळतील. चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. जन्म आणि मृत्यू हे सहोदर आहेत, म्हणजे बहीण भाऊ आहेत. यम आणि यमी, ट्विन्स सो टू से. तुला खंबीर व्हावं लागेल, इतकं की विष पोटात गेलं तरी त्याचं पाणी झालं पाहिजे. तू एकदा इथून ठीक झालास ना की आपलं आयुष्यही ठीक होईल. तुमची ड्यू डेट कधी आहे? रात्रीच्या काळोखात एकटा राहायची सवय झाली मला. ज्याने कोणी या सृष्टीची निर्मिती केली आहे, इट्स नथिंग बट डेथ. तुझ्या पोटात जे वाढतंय ना, ती जुन्या इतिहासाची नवीन सुरुवात आहे. मृत्यू हाच निर्माताही आहे आणि तोच नाशही आहे. लोकांना कायम प्रश्न पडतो, मृत्यूनंतर काय? पुन्हा सगळं तसंच घडेल, तेही माझ्या हयातीत, असं मला कधीच वाटलं नव्हतं. ज्यांना वेगाचं वेड असतं ना, त्यांना वेगानं वेड लागतं. असं म्हणतात की प्रत्येकाचा एक इतिहास असतो. आय बिलीव्ह या इतिहासाची सुरुवात जन्मानंतर नाही, जन्माआधीच सुरू होते. क्लायमॅक्सवर येऊन थांबू नको, पुढे बोल. भाई साहब, काय हे मराठी चित्रपट सृष्टीमधील पहिला क्रिएचर फिल्म. क्रिएचर म्हणजे अर्थात तुम्हाला माहिती आहे, आपल्या पृथ्वीवरती अनेक असे जीवजंतू असतात, जे वेगळ्या प्रकारचे प्राणी असतात, आबडथबड काय पण. तुम्ही पाहिलं असेल, हॉलिवूडच्या मूवीमध्ये बघितलं असेल, हिंदीमध्ये बघितलं असेल, तर मग मराठीमध्ये का नाही? हा प्रयोग ज्याने कोणी केलाय ना त्याला भाई हॅट्स ऑफ, खरंच हॅट्स ऑफ आहे. कारण असा सिनेमा मराठी चित्रपटसृष्टीमध्ये येणं खूप गरजेचं होतं आणि खरंच मेकर्सचं खूप सारे कौतुक. स्टारिंग ऋषी सक्सेना आणि सायली संजीव यांना आपण अगोदरच एका सिरियलमध्ये पाहिलेलं होतं, झी मराठीवरील काहे दिया परदेस. त्यानंतर आता हे लोक आलेत ह्या चित्रपटामध्ये एकत्र आणि आता ह्यांची केमिस्ट्री तर चांगली दिसतेच. पुष्कर श्रोत्रीसुद्धा आपल्याला दिसत आहेत या चित्रपटामध्ये एक वेगळ्या भूमिकेमध्ये. मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो, येत्या 20 जूनला हा चित्रपट रिलीज होतो आहे. तुम्हाला ट्रेलर कसा वाटला हे प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मला असं वाटतं हा चित्रपट भारी आहे आणि असे चित्रपट खरंच बनले पाहिजे. वेगळं बघायला काय हरकत नाही आहे आपल्याला खरंच. आणि खूप दिवसानंतर असा एक सिनेमा आला आहे, तर पाहायला विसरू नका समसारा तुमच्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये. पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चांग भला.